नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मराठी मार्केट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. सुरुवातीला आपण आज गेल्या व्हिडिओमध्ये आपण जो अंदाज आठवड्याभरात मार्केट कोसळण्यासंदर्भात दिलेला आहे त्याच संदर्भातील पुढील अंदाज आपण घेणार आहोत. परंतु आजचा व्हिडिओ हा स्पेशली ट्रेडिंग सायकोलॉजीवर आहे, कारण आपण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा आपली ट्रेडिंग सायकोलॉजी कशी असली पाहिजे हे महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी हाताळणार आहोत. आपण त्या दिवशी असं सांगितलं होतं की साधारणपणे डेली टाईम फ्रेमवर काम करतो तेव्हा आपल्याला समजतं की साधारण मार्केटचा ट्रेंड काय आहे, आणि आपण जेव्हा विकली ट्रेंड बघतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की नेमकी मार्केटची आठवड्याभरामध्ये किंवा महिन्याभरामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा काही वर्षांमध्ये. आता आपण खाली बघतो की 2020 पासून तर 2026 पर्यंत, म्हणजे आता आपण 26ला पोहोचलेलो नाहीत, 25 पर्यंत पोहोचलो तोपर्यंतच आपला ग्राफ दिसतो. परंतु मग 2-3 वर्षामध्ये काय परिस्थिती झालेली आहे हे सुद्धा आपल्याला इथे विकली कळतं. परंतु मग आपल्याला अगदी एवढा मोठा अंदाज इथे अपेक्षित नसतो. मग जेव्हा आपण केवळ जून महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत जरी अंदाज बघितला तर आपल्याला जे अप अँड डाऊन्स झालेले आहेत ते दिसतात. आता आपण कोणाचाही पोर्टफोलिओ जर बघितला तर तो पोर्टफोलिओ जवळपास आता 25-30 काही 40% पडलेला आहे, आणि मग आपण आपला तो अगदी रिडिश अशा प्रकारचा घाट्यात असलेला पोर्टफोलिओ बघितल्यानंतर आपल्याला एक धस्त व्हायला होतं आणि एक टेन्शन आपलं वाढतं की आता आपण नुकसानीमध्ये चाललेलो आहोत, शेअर मार्केटमध्ये आपण पैसे गमावून बसलो आहोत, आणि मग घाईघाईमध्ये अशा मार्केटमधनं बाहेर पडणं ही सर्वात चुकीची गोष्ट असते. त्यामुळे शक्यतो आपण अशा घाईमध्ये कधीही बाहेर पडण्याचा निर्णय घ्यायचा नाही. जरी 30-40% 50% आपला लॉस दिसत असला तरी देखील मार्केटमध्ये थांबून राहणं आणि तो लॉस रिकवर करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये एकदा गेलेला पैसा परत येत नाही, त्यामुळे पैसा जाणारच नाही अशी आपल्याला काहीतरी तजवीज केली पाहिजे, योजना केली पाहिजे, आणि त्या दृष्टीने आपले या पुढचे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असतील. जर कमीत कमी 10 लोकांनी मला सर याच्यावर एक कोर्स घेऊन या अशा प्रकारचं जर कॉमेंट्स टाकली तर नक्की मी आपल्याला फ्री ऑफ चार्ज एक 2 महिन्याचा कोर्स साधारण घेऊन येईल. मी प्रत्येक रविवारी तो व्हिडिओ देत जाईल, आणि साधारणपणे हे 2-3 महिने आपले हे व्हिडिओ चालतील आणि तुम्हाला शेअर मार्केट संदर्भातलं संपूर्ण बेसिक आणि ॲडव्हान्स नॉलेज येणार आहे. जिथे तुम्ही 60-70 कधी-कधी 1-1 लाख रुपये मोजता ते तुम्हाला अगदी नाममात्र, म्हणजे आपल्याला कुठलाही पैसा द्यायचा नाही आहे, फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही सबस्क्रिप्शन करून आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होईल. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन राहायचं आहे आणि मला फक्त कन्फर्मेशन मिळालं पाहिजे की तुम्ही या ग्रुपचे किंवा या चॅनलचे सभासद आहात. म्हणजे माझी कंडिशन फक्त एवढीच असेल की तुम्ही या चॅनलचे सभासद आहात आणि व्हॉट्सअप ग्रुपचे सभासद आहात आणि तुम्ही एक माझ्या फॅमिलीचे मेंबर झालेला आहात, आणि यातून आपण लगेचच तो कोर्स फ्री ऑफ चार्ज देणार आहोत. आपल्याला पैसे नको आहेत, एज्युकेशनल पर्पजसाठी आपण ते करणार आहोत, आणि फक्त आपल्याला या माध्यमातून आपला जनसंग्रह वाढणं आणि कोणत्याही सामान्य माणसाचा शेअर मार्केटमध्ये मोठा लॉस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपण सर्वात सुरुवातीला असं बघूयात की सायकोलॉजी, ट्रेडिंग सायकोलॉजी काय असते. आपण सकाळी उठलो की मार्केट 9:15ला स्टार्ट झालं की आपण लगेच आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये PC समोर बसतो आणि मग एखादा ट्रेड कसा घेतला जाईल आणि मग आपल्याला कसं प्रॉफिट कमवता येईल ही आपली साधारणपणे इच्छा असते, आणि मग आपण लगेचच एखादा ट्रेड घ्यायचा आणि लॉस सुरू झाला की तो ट्रेडमधून बाहेर पडायचं. आणि मी असं बघितलंय की अगदी 1-2 मिनिटासाठी, काही सेकंदासाठी आपण ट्रेड घेतो आणि मग त्यामुळे काय होतं की आपल्याला लॉस दिसायला लागला की आपण बाहेर पडतो. असे 2-4 ट्रेड झाले की 1000, 2000, 3000 आपला लॉस झालेला असतो. मग आपलं पुढे काय होतं की तो लॉस रिकवर करण्याकरता आपण प्रयत्न करतो.
आणि मग तो लॉस रिकवर होत नाही, मात्र तो वाढत जातो आणि पर्यायाने 2-4 हजार रुपये आपण पर डे याप्रमाणे लॉस करायला लागतो. कधी 1000 रुपये, कधी 500 रुपये, कधी 10,000 रुपये असा लॉस होतो. आणि मग साधारणपणे महिन्याचं जर आपण ट्रान्झॅक्शन बघितलं तर 30-40 हजार रुपये आपला लॉस झालेला असतो. आणि असं 2-3 वर्ष जर हा 43च्या पर्सेंटेजमध्ये लॉस झाला तर ते अगदी 8-10 लाखापर्यंत जातो. आणि मग असे 8-10 लाख रुपये लॉस करून आपण शेवटी शेअर मार्केट नको रे बाबा असं म्हणून बाहेर पडतो. पण मग शेअर मार्केटमधून असं बाहेर पडलं तर मग ते 10 लाख गेले त्याचं काय? ते तर रिकव्हर करायला पाहिजेत ना. त्यामुळे लॉस रिकव्हर करण्याची स्ट्रॅटेजी आपण शिकलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपला आपला एकही रुपया आपण मार्केटला देणार नाही हे आपण खात्रीलायक लक्षात ठेवायचं. म्हणजे तुमचा आतापर्यंत मार्केटमध्ये जेवढा पैसा गेला असेल तो रिकव्हर करून देण्याची जबाबदारी आमची. आम्ही तुम्हाला शिकवणारच असं आहोत कोर्समध्ये की तुम्ही लॉस करणारच नाही. त्यामुळे बघा, लॉस हा एक मार्केटचा भाग आहे, ट्रेडिंगचा भाग आहे, परंतु त्याचं पर्सेंटेज कमी कमी करीत आणलं. म्हणजे समजा आज तुम्ही 100% लॉस करत होता, तो लॉस आता तुमचा 50%वर आला, नंतर तो 40%वर आला, नंतर तो 30%वर आला आणि तो झिरोवर आणणं हे आपलं काम असतं. आणि मग पर्यायाने तुमचं जसं लॉसचं प्रमाण कमी होतं तसं साधारणपणे प्रॉफिटचं प्रमाण वाढू लागतं. त्यामुळे मी नेहमी असं सांगतो की आपण जर ऑप्शनमध्ये काम करत असू तर एका दिवसाला फार तर आपण 2 ते 3च ट्रेड घेतले पाहिजेत. 3 ट्रेडच्या पुढे जायचं नाही. मग त्यात लॉस हो किंवा फायदा हो, परंतु आपण जो ट्रेड घेणार आहोत त्याची पूर्वतयारी करूनच तो घेतला पाहिजे, कारण तरच आपल्याला त्याच्यात प्रॉफिट मिळणार आहे. आता आपण ट्रेडिंग सायकोलॉजीचाच हा एक भाग आहे. समजा मी आपल्याला असं बघतोय की आपण एक दिवस घेतला, साधारण 19 तारखेला, म्हणजे जे काही ट्रेडिंग झालं साधारण 22,825 वर मार्केट आलेलं होतं आणि तिथून ते जवळपास 23,000पर्यंत वरती गेलं आणि त्यानंतर ते पुन्हा अपडाऊन करत राहिलेलं आहे. परंतु फार चांगलं मार्केट होतं असं नाही, कारण आता हे जरी आपल्याला इंडेक्समध्ये निफ्टीच्या दिसत असलं तरी आपण मग जेव्हा एखादी स्ट्राईक प्राईस निवडतो तेव्हा मात्र आपल्याला त्या स्ट्राईक प्राईजमधली मुवमेंट ही या मुवमेंटपेक्षा किंवा एखाद्या इंडेक्सच्या मुवमेंटपेक्षा कमी असते. आणि मग पर्यायाने आपल्याला इथे फक्त 2च ट्रेड होतील असं आपल्याला दिसतंय. आणि ते 2 ट्रेड कुठले आहेत तर आपल्याला असं दिसतंय की साधारणपणे या ठिकाणी पहिला ट्रेड जो होतो तो या ठिकाणावरून साधारणपणे आपण या ठिकाणापर्यंत मार्केटला ऑब्झर्व करणार आहोत. मात्र आपण जी पिवळी रेषा वरच्या साईडला दिलेली आहे त्या रेषेला जर मार्केट क्रॉस केलं तर मग आपण या ट्रेडमध्ये घुसणार आहोत. तर मग इथून साधारणपणे आपल्याला वरची मोमेंट मिळणार आहे. मग ही साधारणपणे आपण इथे बघतो की साधारण ही मोमेंट आपल्याला या ठिकाणापर्यंत मिळते. आणि मग ही साधारण आता आपण जर बघितली तर 875 ते जवळपास, म्हणजे असं आपण म्हणू की 100-150 पॉईंटची ही मोमेंट आहे. आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात हा ट्रेड का घ्यावा याचे काही कन्फर्मेशन असले पाहिजेत. ते कन्फर्मेशनही आपण बघणार आहोत. आता आपण इथे बघतो की आपण या ठिकाणी EMA5 हा एक इंडिकेटर घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण RSI हा एक इंडिकेटर घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला स्पष्टपणे काय दिसतं तर 30च्या पॉईंटवर म्हणजे खालच्या बाजूला सपोर्टला जेव्हा मार्केट गेलेलं आहे तिथपासून जेव्हा त्याची पुन्हा मुवमेंट ही रेजिस्टन्सकडे होते तेव्हा आपल्याला काहीतरी मोमेंट मार्केटमध्ये होते स्पष्टपणे दिसतं आणि या मोमेंटमध्ये आपल्याला थांबलं पाहिजे. आपण काय करतो, ट्रेडिंग सायकोलॉजी ही आपल्याला याच्यात शिकायची आहे. आपण एंट्री करतो, आपल्याला काही 200-400 रुपये, कधी 1000 रुपये, कधी 2-3 हजार रुपये प्रॉफिट झाल्या का आपण बाहेर पडतो. म्हणजे आपण तो पूर्ण ट्रेड हा पूर्ण करत नाही आहोत. म्हणजे त्या आपण कुठेही टार्गेट आणि स्टॉप लॉस लावत नाहीत. आता आपण जर हा पहिलाच ट्रेड फक्त ऑब्झर्व केला तर इथे स्पष्टपणे काय दिसतं
तर आपल्याला असं दिसतं की हा याचा स्टॉप लॉस आहे. मग हा साधारणपणे किती आहे तर 22,800 हा स्टॉप लॉस आपण जर घेतला आणि जर ट्रेडचं एंट्री ही आपण साधारण या ठिकाणी केली, म्हणजे या ठिकाणी साधारणपणे आपण असं म्हणू 22,900 ला आपण जरी एंट्री केली आणि आपण 23,000 जरी थांबलो, म्हणजे 100 पॉईंटची जरी आपल्याला मोमेंट मिळाली तरी देखील आपण खूप चांगलं प्रॉफिट या ठिकाणी कमवतो. आणि याच्यात एंट्री कशी करायची तर EMAच्या लाईनला जवळपास 3 कॅन्डल यांनी टच केलेलं नाही. याचा अर्थ तुम्हाला ज्या लाईननी टच केलाय त्या लाईनमध्ये पोहोचल्यानंतर या ट्रेडमध्ये एंट्री करायला हरकत नाही. त्यानंतर आपण असं बघतो की टॉपला पोहोचल्यानंतर म्हणजे साधारणपणे या ठिकाणी देखील आपला ट्रेड पूर्ण करू शकतो. ज्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे, ज्याला ट्रेडमध्ये थांबण्याची कॅपॅसिटी आहे, तो या ठिकाणी थांबू शकतो. अन्यथा आपण याही ठिकाणी आपला ट्रेड क्लोज करू शकतो किंवा इथे आपण स्टॉप लॉस घेऊ शकतो. आणि हा स्टॉप लॉस का घ्यायचा तर 22,970 ची जी सपोर्ट आहे तो त्यांनी तोडलेला आहे किंवा रेजिस्टन्सच्या दिशेने वरती निघालेलं आहे मार्केट. त्यामुळे या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की आता हा रिव्हर्स मोडला येणार आहे. आणि RSI मध्ये आपल्याला लक्षात येतं की साधारणपणे ओव्हर सोल्ड आणि ओव्हर बाईंग यामध्ये ओव्हर सोल्डला आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आता मार्केट मूव बदलणार आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रेडमधनं बाहेर पडता येतं. म्हणजे आपला स्टॉप लॉस आपण जरी काही प्रमाणामध्ये वरती सरकवला तरी देखील आपल्याला नुकसान तर होणार नाही, कमीत कमी काही प्रॉफिटमध्ये आपण बाहेर पडणार आहोत. आपण त्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस असं देखील म्हणत असतो. त्याची आपण माहिती पुढे भविष्यामध्ये घेऊ. जे नवोदित अशा प्रकारचे ट्रेडर आहेत त्यांना आपला व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यांना अनुभव आहे त्यांचं स्वतःवर मानसिक संतुलन किंवा कंट्रोल असणं आवश्यक आहे. माणूस इमोशनली जेव्हा मार्केटमध्ये स्वतःला कंट्रोल करू शकत नाही आणि ट्रेडपाठी ट्रेड घेत जातो, ओव्हर ट्रेडिंग करतो आणि त्यामुळे साधारणपणे आता मी असं बघतो की समजा 19 तारखेला दिवसभरामध्ये इथे आपल्याला स्पष्टपणे एकच ट्रेड बनताना दिसतोय, बाकी साईडवेज मार्केट आहे. म्हणजे फारशी मुवमेंट नाही. जरी 100-125ची मुवमेंट असली तरी आपण कॅन्डल बघतो त्या कॅन्डल अतिशय छोट्या छोट्या बनलेल्या आहेत. आणि मग अशा कॅन्डलमध्ये आपल्याला फारसं ट्रेडिंग करता येत नाही. पण जे ट्रेडर हे अनुभवी आहेत आणि त्यांना साधारणपणे स्कॅल्पिंगचं नॉलेज आहे, तर असे विद्यार्थी किंवा ट्रेडर नक्कीच त्यामध्ये प्रॉफिट काढत असतात. परंतु सर्वांनाच ते जमेल असं नाही. नवोदितांनी तर हा प्रयत्न देखील करू नये. त्यामुळे आता आपल्याला लॉस रिकवर करायचा आहे हे डोक्यात ठेवूनच ज्यांचा लॉस झाला त्यांच्या बाबतीत मी बोलतोय आणि ज्यांना लॉस होऊ नये यासाठी ते प्रयत्न करणार आहेत अशांसाठी मी सांगतो की तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा की आम्हाला या संदर्भातला तुम्ही ट्रेडिंगचा पूर्ण कोर्स द्या, तर आपण फ्री ऑफ चार्ज हा कोर्स लागू करू. मग साधारणपणे आपली सायकोलॉजी काय आहे की आपण ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही. 1 ते 3 ट्रेडच्या पर्यंत किंवा 2 ट्रेडपर्यंतच पर डे आपण ऑप्शन ट्रेडिंग केलं पाहिजे. एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री केली तर आपण त्या ट्रेडमध्ये कमीत कमी 50 ते 100 पॉईंटपर्यंत आपल्याला मुवमेंट मिळू शकते, अशा प्रकारचा अंदाज आपल्याला असला पाहिजे. आणि आपल्याला जो स्टॉप लॉस आहे तो ट्रेलिंग स्वरूपात असेल, म्हणजे आपल्याला तो बदलत बदलत जशी मुवमेंट मार्केटची वरती जाईल तसा तो प्रॉफिट आपल्याला कव्हर करता आला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही त्या स्टॉप लॉसला धरून बसा, कारण कसं होतं की बरेच शिकवणारे शेअर मार्केटमधले मी असे गुरु बघितलेत की ते सांगतात तुम्ही स्टॉप लॉस चेंज करायचं नाही, परंतु मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण ट्रेल केल्याशिवाय स्टॉप लॉस तुम्ही प्रॉफिटमध्ये कधीच येणार नाहीत. त्यामुळं नेहमी एक लक्षात ठेवायचं की जसं आपल्याला प्रॉफिट मिळायला लागेल तसा आपला अतिशय सावधपणे त्याचे काही नियम आहेत ते मी नियम पुढे शिकवेल.
तर ते देखील आपल्याला ट्रेलिंग केल्यामुळे आपलं लॉस होत नाही, आपण प्रॉफिटमध्येच बंद होतो आणि त्यामुळे एवढंच होतं कधी-कधी, की आपल्याला मोठं प्रॉफिट मिळण्याऐवजी काही छोट्या प्रॉफिटमध्ये आपल्याला बाहेर पडावं लागतं स्टॉप लॉस हिट झाल्यावर. परंतु लॉस मात्र नक्कीच होत नाही. त्यामुळं अशा पद्धतीने एक आपल्याला कमीत कमी ट्रेड घेणं आणि ओव्हर ट्रेडिंग टाळणं आणि दररोज ट्रेड घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. कारण जर एखाद्या दिवशी साइडवेज मार्केट असेल, तर आपण ट्रेडिंग नाही करायचं त्या दिवशी. त्यामुळे हे देखील एक सायकॉलॉजीचा भाग आहे. त्याच्यामुळे आपल्याला नेमकी ट्रेडमध्ये एंट्री कधी करावी आणि त्याचं कन्फर्मेशन कसं असेल, तर त्याला RSI, EMA हे आपण 2 इंडिकेटर सध्या घेतलेत. अनेक इंडिकेटर आहेत. सगळ्या इंडिकेटरची माहिती आपल्याला पुढे मिळेल. स्कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, ते पॅटर्न आपल्याला शिकवायला मिळतील. त्यामुळं आपल्याकडे भरपूर नॉलेज आहे. जवळपास 3 वर्ष मी या मार्केटमध्ये काम करतो. त्यामुळे आपण नक्कीच यामध्ये आपल्याला पुढे जाऊन काय करता येईल हे नक्कीच बघू आपण. आता आपला अंदाज उद्यासाठी 22,800 हा एक सपोर्ट आहे आणि मार्केट आता जवळपास 22,914 वर आहे. त्यामुळे 100 पॉईंटने मार्केट वरती आहे आणि त्यामुळे सध्या मार्केट साइडवेजच राहण्याची शक्यता आहे. परंतु मार्केटचा जो एकूण ट्रेंड आहे तो काही अंशाने डाऊन ट्रेंड चाललेला आहे. म्हणजे आपण 19 तारखेचा जर ट्रेंड बघितला तर तो डाऊन आहे. त्यामुळे जवळपास 22,800 पर्यंत मार्केट खाली येईल आणि नंतर पुन्हा एकदा सी साईड ते जाऊ शकतं किंवा मग जर ते खाली आलं जवळपास 22,700 पर्यंत देखील मार्केट खाली येऊ शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या मार्केटचा ट्रेंड जर आपण बघितला तर मार्केट हे काही बुलिश नाही आहे. मार्केट हे बेरिश आहे. बेरिश म्हणजेच प्रॉफिट हे पी साईड मिळतंय. त्यामुळे आपल्याला अतिशय हलकी मुवमेंट आहे, साइडवेज मुवमेंट आहे आणि त्यामुळे आपल्याला फार मोठे प्रॉफिट सध्या काही मिळण्याची चान्सेस नाहीत. त्यामुळे एक तर मार्केटपासून दूर राहा किंवा जर छोटे छोटे प्रॉफिट स्कॅल्पिंगच्या माध्यमातून घ्यायचे असतील तरी 2 ट्रेडच्या वर जाऊ नका, कारण सध्या फार प्रॉफिट मिळवण्याचे दिवस नाहीत. या व्हिडिओमधील माहिती आपणास योग्य वाटली असेल तर आपण नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की लिहा की आपल्याला कोर्स हवा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.